नमस्कार मित्रांनो, नोव्हेंबर ते डिसेंबर 2025मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या नुकसान भरपाई संदर्भात आता राज्य शासनाने अधिकृत GR या ठिकाणी निर्गमित केला आहे। त्याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आलेल्या महत्त्वाच्या अपडेटबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। नोव्हेंबर ते डिसेंबर 2025मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या नुकसान भरपाई संदर्भात आता राज्य शासनाने अधिकृत निर्णय घेतला आहे। दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी महसूल व वन विभागाकडून शासन निर्णय काढण्यात आला आहे। या निर्णयानुसार रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी 64,70,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। शासन निर्णयासोबत जोडलेल्या तक्त्यानुसार पान क्रमांक 5 वर आपण पाहू शकतो की रायगड जिल्हा नोव्हेंबर 2025मध्ये 126 शेतकरी 41.90 हेक्टर क्षेत्र बाधित होते आणि त्यांच्याकरिता 3,65,000 रुपये मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा नोव्हेंबर 2025 3,088 शेतकरी 647.20 हेक्टर क्षेत्र बाधित होते आणि त्यासाठी 60,84,000 रुपये या ठिकाणी मदत मंजूर करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग डिसेंबर 2025मध्ये 3 शेतकरी 0.92 हेक्टर क्षेत्र बाधित होते आणि 21,000 रुपये मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। एकूण पाहिलं तर एकूण लाभार्थी 3,217 शेतकरी आहे आणि एकूण निधी 64,70,000 रुपये एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयानुसार मदत थेट आता DBTच्या पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। एका हंगामात एकाच पद्धतीची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे। दुबारा लाभ होणार नाही याची जबाबदारी घेण्यात आलेली आहे, याची खबरदारी घेण्यात आलेली आहे। तर लाभार्थी यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे। ही मदत बँकांनी कर्ज खात्यातून वळती करू नये असे स्पष्ट आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। निधी फक्त पीक नुकसानीसाठीच वापरण्यात येणार आहे। तर हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत मुख्य लेखा शीर्ष 2245 नैसर्गिक आपत्ती निवारण अंतर्गत वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3,217 शेतकऱ्यांना मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। तर एकूण 64,70,000 रुपये निधी या ठिकाणी लाभार्थी शेतकऱ्यांना वाटप होणार आहे। DBTद्वारे थेट जे लाभार्थी शेतकरी आहे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यातील असाल तर तुमचे बँक खाते तपासा आणि अधिकृत यादीसुद्धा तुम्ही पाहू शकतात। अशाच अधिकृत शासन निर्णयांची सरळ माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।